भावांनो बहिणींनो, आज लय कटाळा आलता काम करायचा. आज इच्छा पण नव्हती काम करायची. आज मला एवढा कटाळा आलता. आज तब्येत पण बरी नाही. आज कटाळाच आलाय जरा काम करायचं. वातावरण पण लय थंडीचं झालंय. असं नाही सुरतला थंडी आहे म्हणून चौखडत थंडी आहे. आणि एवढी थंडी वाजायला लागली. आज काम करायची पण इच्छा नाही आता. आणि आज अंग भरून आल्यासारखं वाटू लागलं. थंड्या वातावरणानं लय थंड वातावरण झालंय इकडं. आता वातावरण चौखडच आहे म्हणायचं थंडीचं लय पुन्हा. आणि आज एवढी इच्छा पण नव्हती काम करायची, पण तर काम तर करावंच लागेल. घरात कोणी नसल्यामुळं आता काम करणार. आणि आज बरं वाटत नव्हतं मला. आणि गोळ्या औषधी पण खाल्ल्या तर मला वांट्या आल्यासारखं होते. गोळ्या लागतात मला. याचे पप्पा म्हणते दुधासोबत घ्या जाय गोळ्या, पण मला नाही आवडत दूध घ्यायला. गोळ्या लागतात मग जास्त मापाच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. नाहीतर मग वातावरण बदललं तर घडी घडी सर्दी हे होतंय. हात पाय दुखते. आज सगळं शरीर दुखायला लागले. तर आज मग काम करायची पण इच्छा नाही. काम तर करावंच लागेल. आता भांडे गिंडे घासलेत. आता आज इच्छा पण नव्हती काम करायची. आता स्वयंपाक पाणी करावं लागेल. आता स्वयंपाक राहिलाय आज मामा. स्वयंपाक काय झाला नाही. आता भांडे गिंडे आवडले. भांडे लावून घ्यावं म्हणलं. आता तिथं लगेच मग करीन. आज नाही एवढी घाई करणार मी स्वयंपाकाची. आज मी शांततेनं स्वयंपाक करणार आहे. आज काय एवढ्या लवकर करणार नाही म्हणा मी स्वयंपाक. पीठ पण नाही भिजवलं आज मी. लगेच आता घरे सुटले. आज काय स्वयंपाकाची घाई करणार नाही. आज माझी तब्येत बरी नाही. वातावरणानं एवढं शरीर दुखत राहते. थंड वातावरण लय झालंय सुरतलं. पण ऊन नाही लागत इकडं शरीराला. त्याच्यामुळं जास्त अंग भरून येते इकडं. आणि चालूच राहावं लागतंय. असं लवकर उठावं लागतंय. थंडीचं पण सकाळी शाळेसाठी. आणि मग थंडी लय थंडा गारवा आहे. मला तरी काय नाही. मी तर घरात समजा घर लावून काम करते. पण हर्षूच्या पप्पांचं दर दिवस सकाळी एवढी थंडी आहे. पण आमच्या हर्षला पंखा चालूच पाहिजे. लय फास्ट केलता त्यानं. पण मी कमी केलाय. त्यानं म्हणलं थोडा पंखा कमी कर. सकाळपासून मला बरं वाटाना म्हणलं. मग आता थोडा कमी केलाय त्यानं. मग त्याला सांगितले बाळा मला बरं वाटाना. आता आमचा हर्ष आलाय नेमका शाळेतून. आणि आता आज काय त्याला जेवण करायचं नाही. आज त्याची शाळेत पार्टी होती. घरून पैसे घेऊन गेलता मित्राच्या शाळेत करतातच. आता बरं वाटत नव्हतं तरी पण घरातले कामं करावं लागले मला. आणि कामं आता झालेत आपले. आज काय एवढी इच्छा पण नव्हती. आणि वातावरण असं बदलतंय सुरतलं. त्याच्यामुळं काम पण करू वाटत नाही ना. रात्री तर मला झोप येत नव्हती. एवढे मै पाय दुखायचे. लय पाय दुखायचे रात्री. थंड वातावरण लय इकडं. आणि शरीराला ऊन लागत नाही. त्याच्यामुळं रात्री लगे मला झोपच यायना. एवढे मै पाय दुखायचे लगेच. आणि सकाळी पण उठायची इच्छा नव्हती. पण सकाळी हर्षूसाठी आमच्या मला लवकर उठावंच लागतंय. नाही उठलं तर मग शाळा बुडतील. लवकरची शाळा असल्यामुळं. आणि लय पाय दुखत होते. त्याच्यामुळं मग मला बरं वाटत नव्हतं. आज उशीर झाला मला कामाला. लय उशीर झाला आज. लगे कटाळा आलता मला. बरं वाटत नव्हतं. तर त्याच्यामुळं हे कपड्याच्या घड्या करायच्यात मला. कूलरवर हातसून कपडे काढून ठेवलेत. तर ठेवावं लागेल मला नंतर. आता म्हणलं आपण काम घेऊ. आता नेमकंच आवरलेत कामं गिमं. कपडे धुवायला पण लय उशीर झालता आज मला लगे. आज मग इच्छा नव्हती काम करायची. त्याच्यामुळं आज म्हणलं कामं उशिराच करायचे. आज आरामानं कामं केले आज. म्हणलं आता आपल्याला बरं नाही. दररोजचेच कामं आहेत म्हणलं घरातले. आता आपण आज थोडं जरा उशिरा कामं करू म्हणलं. तर मग आज थोडी म्या आरामानं कामं होऊ दिले. आता स्वयंपाक तर बाकी आहे. आता करावं लागेल मला स्वयंपाक. म्हणलं आज आपण स्वयंपाक आरामानं करू. आज काय हर्षूला पण घरी जेवायचं नाही. आता याच्या पप्पाचा महाज बनवायचा आहे आता. आणि याचे पप्पा येते 2ला. त्याच्यामुळं मग आज मी लागीन 12च्या पुढंच स्वयंपाकाला लागीन. आज काय एवढं टेन्शन नाही. आज बनवीन मी कढी बनवणार आहे आज मी. थोडासा भात आणि 5-6 पोळ्या बनवू.
आणि आरामानं आज मी स्वयंपाक करीन. आज काय माझ्या मागं एवढी घाई नाही. म्हणलं आज जर कटाळच येईल आपल्याला स्वयंपाक करायचा आणि तब्येत बरी नाही, म्हणलं आज थोडं आपण आरामानं स्वयंपाक करू. हर्षू पण लय थकलाय, शाळेतून आलाय तर आज थकलाय त्यो. आता झोपणार आहे, तो आराम करणार आहे आमचा हर्षू. आणि त्यो काय जास्त हेडोत येत नाही म्हणून मी त्याला काय जास्त हेडोत घेत नसते. तुम्हाला तर सांगेलच आहे आमचा हर्षी येत नाही म्हणून हेडो मध्ये त्याला कटाळा येतोय त्याच्यामुळं, आणि त्याला समजत नाही हेडोत काय बोलावं म्हणून. आता मी करायला लागले आराम, थोडासा आराम करायचा आणि त्याच्यानंतर स्वयंपाक पाणी करायचा. आज काही एवढी घाई नाही. वाटलंच तर थोडी झोपणार आहे मी. डोक्याला झेंडू बाम हे लावायचा आणि गोळ्या औषधी घ्यायचं आणि थोडा आराम करायचा आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करेन. आज हर्षूच्या पप्पाला पण माहिती आहे वैसूची तब्येत बिघडेले म्हणून, बरं वाटाना, पाय हे दुखायला लागले. आणि मग सूरजला चालूच राहते हातपाय दुखणं हे दुखणं. इकडं घरात राहावं लागते ना त्याच्यामुळे पाय दुखतात. आणि थोडं चालणं असलं तर मग एवढे पाय दुखत नाही. पण राहतोय म्हणा मी दुकानात कुठे गेले तर मग वाट पाहत बसतोय. ते त्याला मला सोडून करमत नाही, मग वाटच पाहत बसतोय. आणि बाहेर येईल तर आपल्या इकडं कबूतर म्हणतात, पण आपल्या इकडं त्याला पारव्या म्हणतात. कपड्यावर बसतच राहतात आणि त्याला सारखं उठवावं लागतं. लय हैराण करतात त्या, कपड्यावर बसतच राहतात. आणि नाजूक कलर असले तर मग कपड्याला लय डाग पडते. ते बाहेर येतच राहते, सारखे सारखे हाणावं लागते. त्याला हुसूक हुसूक चालूच ठेवावं लागते. लय कपड्यावर घाण करते ते त्याच्यामुळं. आणि मग शाळेचे कपडे लय नाजूक आहेत हर्षूचे, तर त्याला पण मग बाहेर आलेत ते. आता त्या हुसूक हुसूक केलं तवाच जातात ते. आपा दरवाज्यावर बसेलेत, पा गेलं ते. तुम्हाला काय दिसलं नाही, दाखवायच्या आधीच उडालं ते. येतच राहतात म्हणायचे इकडं, लय येतात ते, सारखे येतात कपड्यावर मग बसत राहतात. परवा दिवशी तर हर्षूच्या शाळेच्या कपड्याला पडले डाग तर डबल धुवा लागले मला, म्हणजे ते लय येते तिथं. तरी आम्ही वरी लय पॅक केलंय ते, पण त्या पारव्या येतच राहतात इकडं. इकडचे लोक त्याला कबूतर म्हणतात त्या पारव्याला, आणि आपण पारव्या म्हणतो. जंगलातल्या नसतात का ते आहेत इकडं लय. त्याच्यामुळे आता करावं लागेल मला स्वयंपाक, पण अजून टाईम आहे. आता मी थोडी आराम करणार आहे. आज तब्येत लय बिघडेले, म्हणजे थंड, असं थंड्या वातावरणानं असं वाटतंय आपण लय बिमारी तसं वाटतंय. ते बिमार पडल्यासारखं वाटतंय आपण थंड्या वातावरणानं. आणि ते थंड वातावरण आता कसं आहे, शरीराला ऊन लागलं तर शरीर पण चांगलं राहतंय. म्हणजे इकडं मग असे केस धुतले तर वाळत नाही काय नाही, त्याच्यामुळं मग जास्त डोकं हे दुखतंय. तर लवकर तिसऱ्या दिवशी केस धुतले तर मग जरा बरं वाटतंय आपल्याला पण. पण आता काय एवढे केस धुत नाही मी थंडीमुळं. याचे पप्पा म्हणते धुजावू नको, थंड वातावरण आहे, केस काय सुकत नाही, मग दिवसभर डोकं दुखतंय. त्याच्यामुळं मग मी जास्त हे करत नसते, घडी डोकं दुखत नाही. इकडं लय आभाळ हे, आपल्या गावाकडे थोडी बसायला जागा राहते. इकडं पण गावाकडच्या सारखाच मोसम बदलायला लागलाय, चालूच राहते मोसम बदलायला. लसूण सोलायला लागले मी. आता स्वयंपाकाची तयारी करावं लागेल मला. लसूण सोलून ठेवा म्हणलं आणि कांदे कापून घ्यावा असं वाटायला लागले. वाटते काय खिचडी बनवावं का काय, पण याचे पप्पा पण खात नाही. कढी भात बनवते आता. लसूण पण सोलायला लय चिकट येतोय, लय सोलावं लागतोय आता. आणि लसूण सोलायचा लय कटाळा येतोय. पण मी हरसून सोलायला आवत नसते. मी हरसून कोणतंच काम सांगत नसते आमच्या. आणि त्याला लय कामाचा कटाळा येतोय. असं मी घरातले काम पण नसते सांगत हरसूला. आता मी घेते लसूण सोलून. लसूण सोडल्याच्या नंतर स्वयंपाकाची तयारी करते. आता लगेच म्हणला लसूण बिसून सोलून ठेवा, लगेच स्वयंपाकाला लागावं लागलं. आज लय आरामानं कामं केले घरात. पण म्हणलं चला आता आपण घेऊ लसूण सोलून. कांदे पण लय
तिखट येते कांदे तर कापूस वाटत नाही एवढं डोळ्याला पाणी येते कांदे लय डोळ्याला पाणी येते तिखट कांदे येते. आणि आमच्या हर्षूला आता झोप यायला लागली त्याला लवकर उठावं लागतंय मग ते ट्युशनच्या टायमाला झोपत असतोय थोडा. आता त्याला झोपायचंय थंड्या वातावरणात लेकरायला पण लय झोपायच्या दुपारचं झोपत असतोय तो आणि लगेच उठायचं आणि लगेच ट्युशनला जावं लागते. आता 1-1.5 म्हणजे 1 घंटा झोपण तो त्याला झोप लागत नाही तर लगेच त्याचे पप्पा येतात तर लगेच उठ द्यायला करमत नाही. हरसू झोपेला असला तर उठ करते ते पण त्याला झोपू देत नाही जास्त. बाय भावांना वहिनींना भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये.